आर्या, आर्या, अर्जुन, अरे मिताली ताई, तुम्ही बसा ना. मला तू नुसतं मिताली म्हणलंस तरी चालेल. अर्जुन नाही आला अजून? नाही ना, मी सुद्धा त्याचीच वाट बघते. आर्या, आय एम सॉरी. काल जे काही घडलं त्याच्यासाठी. मला माहिती असतं ना की हे इतकं पराकोटीला जाईल तर मी खरंच थांबवलं नसतं तुला. खरं तर काल मायाताईंनी आणि अजयनी समजवायला हवं होतं अर्जुनला, पण ते उलट तुलाच बोलल्या. म्हणजे तू जे काही केलंस ना ते अजयसाठी, त्यांच्या सख्ख्या भावासाठी केलं. तरीही का बोलल्या त्या तुला? मला ना काहीच कळत नाहीये. मिताली ताई, देवा, आमच्या हातून अशी काय चूक झाली रे की तू आम्हाला इतकी शिक्षा देतोयस? बंद करत आहे सगळा. विश्व आणि आर्यामध्ये जे वितुष्ट निर्माण झालंय ते नाहीच कर. त्या दोघांना एकत्र येऊ दे. ह्या घरातली सुख शांती परत एकदा येऊ दे रे. एवढं एकच मागते तुझ्या चरणी. ऐक रे बाबा. आता आर्या आणि अर्जुनच्या हातून सत्यनारायणाची पूजा होईल असं मला तरी नाही वाटत. कारण अर्जुन आर्यावरती खूप चिडलाय आणि घराबाहेर निघून गेलाय. त्यामुळे आर्या आणि अर्जुन मध्ये निर्माण झालेला दुरावा एवढ्यात तरी दूर होईल असं मला वाटत नाही. चला, म्हणजे आपल्याला जे हवं होतं ना तसं झालेलं आहे. जे दुःख, जो त्रास मी सहन केला ना, तुम्ही आर्याला भोगायला लावणार आहे. एक दिवस असा येईल ज्या दिवशी अर्जुन स्वतः हाताला धरून आर्याला घराबाहेर काढेल. कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? अर्जुन, कुठे होतास तू काल रात्रभर? असं न सांगता कुठे गेला होतास तू? का तू काल सांगून गेली होतीस? अरे मी सांगितलं असतं तुला, पण तू होतास कुठे घरी? तुलाच तर शोधायला मी बाहेर पडले होते आणि मायाताईंनी सांगितलं देवळात जा. ताईंनी सांगितलं? हो, मायाताईच म्हणाल्या की देवळात जा आणि देवी पुढे नारळ ठेवू म्हणून. म्हणूनच तर मी गेले होते. बर, देवळात जाऊन यायला इतका वेळ लागतो? अरे हो ना, ऐकून तर घे काय झालं. जेव्हा मी देवळात गेले तेव्हा मी बघितलं की अजयदादा आणि मितालीचं लग्न होत होतं. तुला आता स्वतःचा मोठेपणा मिरवायची सवय झाली आहे ना? काय? हो, नाही तर काय. अजय आणि मितालीच्या लग्नात तुला थांबायची काय गरज होती? गरज होती माझा मोठेपणा म्हणून नाही. अरे त्यांचं लग्न बघून मला आपल्या लग्नाची आठवण झाली. निदान आपल्या लग्नात मायाताई तरी होत्या. त्यांच्या लग्नात कोणीच नव्हतं. आर्या, चुकलं माझं. मी असं चिडायला नव्हतं पाहिजे. झालं ते झालं. पुन्हा असं करू नकोस. तूही माझं न काही ऐकता असं निघून जात जाऊ नकोस. बरं, नाही जाणार. असं ना आर्या, मलाही तुझ्यावर चिडायला आवडत नाही, पण मी तरी काय करू? बघ, मी दुसरं काहीही सहन करू शकतो, पण ताईंना त्रास झालेला नाही सहन करू शकतो. आणि काल तुझ्यामुळे ताईंना त्रास झाला. तुझ्या घरचेही खूप दुखावले. पण माझ्या घरून कोण आलं होतं? मावशी आणि हॉस्पिटल मधली मुलगी अर्चना आणि दादा.